राम राम मंडळी, घेतला जाळ लावून मस्तपैकी केलं साकेट. त्यानं फोडला होता, त्यालाच करायला लावणार आपण. साकेट करायला लावलं त्याला. पोहतोय म्हणतोय बरं का, पण कर म्हणलं तसंच. आता केलं, एक साईडचं केलं, दुसऱ्या साईडचं करायला गेला पण पाईपच पकडून ठेवला. मग काय केलं कसं तरी, तवर जाळीजला पाईप कापला त्यानं. पाईप काप म्हणलं, पाईप त्या वाकडा झालेलं चालत नसतं तसं. मग पाईप कापला, परत सोल्युशन लावलं त्यानं. सोल्युशन लावलं की लगेच पाईप खूपच म्हणलं त्यात. आता ही पण होती आमच्यासाठी लय बेकार आहे. ते घेऊन हिंडावं लागतं संघ, असले नसल्यावर बी करमत नाही. त्यामुळं काय घेऊन हिंडायचं असू त्या, काय एका दुसरं काम जास्त लागतं. सोल्युशन डाबा सांगला, सोल्युशन डाबा नवीन घेऊन आलो 5 किलोमीटर जाऊन 25 मग काय डबल चालू ह्याचं चालूच. परत गेलो तोट्या फिरवायला. तोट्या फिरवल्या ड्रिप नाही बरं का, सेफ्टी आहे आपल्या. तोट्या फिरवावं लागते अशा. तुम्ही सुद्धा करा, चांगला आहे नदीच पाणी असल्यावर. केल्या शेपट्या मस्तपैकी चालू. माघारी गेलो तर काय जाळ लावलेला होता ह्यानं, पाईप करत होता. ही गरम करायला लागला. ती त्याला म्हणलं ती नाही गरम करायचं, ही गरम करायचं, अजून काम वाढवू नको तू. असं करून करून त्यानं 10 फूट पाईपचं वाटोळ केलं. हे गरम करायचं कापायचं, ते गरम करायचं कापायचं. नंतर मी गेलो आपलं ह्या आपदा, कसं सगळं वाकडच केलं बा त्यानं. म्हणजे जास्त गरम केला पाईप, एवढा गरम करायला नव्हता. मी गेलो वाल फिरवायला, म्हणलं तुला काय करायचं कर. मी आपलं वार फिरवतो. वार फिरवलं, हे बंद केला आणि ते चालू केला मस्तपैकी. बाहेर की जावं म्हणलं, आता काय करतोय भाऊ, जाळ येलेला होता. मस्त जाऊन गाडीवर बसलाय. मला म्हणला तुला काय करायचं ते कर.